नर्मदे यार, नर्मदे यार. आज आपण नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन, भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन, 33 कोटी देवतांचे दर्शन घेऊन आजच्या आपल्या परिक्रमेची आज थोडीशी लेट सुरुवात केलेली आहे. थंडी इकडे जास्त आहे. मंडला या ठिकाणी आहे. मंडला जुना मार्ग आहे. या ठिकाणी मी जिथं उभा आहे हा किरी घाट आहे. किरी घाट बसगडी या ठिकाणी आहे. बसगडी एक छोटंसं गोंड जनजाती आहे इथे. या ठिकाणी गोंड जनजाती ह्या इथे एम पी मध्य प्रदेश उत्तर तट या ठिकाणी आहे. उत्तर तटावरती आणि आम्ही असं ह्या मार्गे आलो होतो. तर जो आलो होतो काफा या ठिकाणावरून आलो होतो. एवढा कठीण मार्ग होता. ह्या कठीण मार्गातून रात्री आम्हाला आहे ना जवळजवळ 7:30 7:15 वाजले. लाईटी लावून आलो कारण इथे या पूर्ण जंगल आहे. इथे आश्रमच नाही आहे. हा एक आम्हाला केरी घाट या ठिकाणी आहे ना गोंड जनजाती यांचा आश्रम आम्हाला या ठिकाणी भेटला. आणि या ठिकाणावरून आम्ही आज रात्री थोडंसं इथं थंडी जास्त वाढल्यामुळं थोडंसं लेट उठलं आणि ह्या घाटावरून आम्ही आजचे जे परिक्रमेची जी सुरुवात आहे घाटाचं दर्शन घेऊन आणि पुढे आपल्याला असं एक मार्ग. आणि हे जे आपल्याला जे वृक्ष दिसतं ना हे तुम्हाला लय वेळा मी सांगितलेलं आहे. हे कुवा जातीचं जे फक्त या नर्मदा मैया किनारे आणि खडकामध्येच येतं. हे भरपूर अशा खडकामध्ये हे पहा या ठिकाणी हे पण तेच आहे. हे असं यांच्या ज्या मुळ्यांच्या हा प्रकार बघा. हा एवढं हे खडकामध्येच येतं. हा त्या मुळ्यांचा प्रकार आहे. आणि ह्याच ठिकाणी मी असं जो आश्रम आहे ह्या गोंड जनजाती यांचा महानर्मदा आश्रम आहे. श्री कुंवरदास आणि बालकदास हे या ठिकाणी यांचा आश्रम आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हे गोंड जनजातीचे एक बाबा आहे. यांची ते एक समाधी आहे या ठिकाणी. आणि आपण हा एक असा यांचा एक आश्रम आहे या ठिकाणी. या एक इथे हा आश्रम आहे. जर पाहिलं तर हे पा या ठिकाणी हा नमामि देवी नर्मदेचं आणि इथे शिवलिंग आहे त्यांनी स्थापन केलेलं आहे या ठिकाणी. महादेवाची पिंड आहे. आणि असंच वरती येत असताना येथे थोडा आश्रमाचा हा थोडासा का असा परिसर आहे. आपण जर पाहिला तर या परिसरामध्ये 4 लोक सेवा देतात. 4 लोक इथं गोंड जनजातीचे भरपूर गरीब लोक इथे राहतात ह्या ठिकाणी. आणि हे गरीब लोक राहतात आणि आपल्या परिक्रमावासियांना सेवा देतात. इथे आम्ही 4 ते 5च परिक्रमावासी होतो. या ठिकाणी आम्ही थांबलेलो. हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये आम्ही पुढे थांबलेलो. इथे या ठिकाणी समोर दिसतं इथे आम्ही थांबलेलो. आणि इथे त्यांचा एक छोटासा हा हॉल आहे. आणि इथे थोडंसं शेकोटी बनवलेली. ही शेकोटी थंडी जास्त होती. हा आश्रमाचा परिसर आहे. ही नर्मदा मैया किनारी आहे. इथे जंगल आहे पूर्ण. ह्या जंगलामध्ये इथे ना कुणाची वस्ती ना काही. हे असं जंगल आहे हे संपूर्ण. आणि इथे थोडीशी पुढे वस्ती आहे. त्या लोकांचा इथे ट्रॅक्टर आहे. ते लोक इथे जागा नसल्यामुळे सपाट जागा आहे. आणि हा या ठिकाणी जर पाहिलं तर इथे पण एक तुम्हाला उल्लेख केलेला आहे. इथे एक याचा 2014ला हे बांधलेलं आहे. म्हणजे हे इथले आपला हा जो आश्रम आहे ना 2014ला बांधलेला आहे. इथे त्यांचा उल्लेख आहे. अध्यक्ष इथले आडनावाचं कुलस्ते आडनावाचं आहे या ठिकाणी. आणि हे पण भाजपा भाजपाचं आहे सगळं इथे. हे सरकारने हे केलेलं आहे. भाजपा सरकारने या ठिकाणी इथे बाबा मी अजून आम्ही थांबलेलो या ठिकाणी. भरपूर असं हा जो प्रकार आहे हे बघा. इथे पण काय लिहिलं आहे इथे बघायला आलो आहे मी. भूमिपूजन 2017 बसगडे नर्मदा तट माननीय फक्कर सिंग निवास. इथे पण हे 2017 जुनं आहे. तर हा असा आश्रम आहे. या आश्रमावरून आता आम्ही पुढे
मार्गस्थ होणारे रोड मार्गे नर्मदे हर. गोंडा जनजाती, गोंड जनजाती आहे गोंड. या ठिकाणी आपण हे असा परिसर आहे हे लोकांचा. हे सर्व या लोकांचं आहे ना एक जीवन जे आहे ना सर्व आधारित जीवन जे आधारित सर्व शेती तर इथे बघितली तर थोडीच आहे. पावसाळ्यामध्ये जे होईल पावसावरती आधारित तेच लोक. पाऊस इथे भरपूर होतो इथे आहे ना. एक राईस म्हणजे इथे धान बोलतात त्याला, धान लावलेत आणि हे जनावर भरपूर प्रमाणात सांभाळतात. हे धान लावतात इथे. हे भरपूर इथे असे त्या लोकांचे धान होतं म्हणजे याला भात राईस होतं इथे. ही राईसची शेती आहे या ठिकाणी. आणि सर्व ही मेहकर पर्वताच्या रांगांमध्ये, मेहकर पर्वतांच्या या ठिकाणी या ठिकाणी मेहकर नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना पाहू शकता. इथे आहे ना थोडं मैदान आहे आणि असा भाग आहे सर्व मध्ये आहे ना. जसं काय आपण एक दोन्ही साईडनं आहे ना डोंगर आहेत आणि मेहकर पर्वताच्या रांगा आणि मध्यभागी एक सपाट भाग दोन्ही साईडला. आणि आपल्याला एक हा जो भाग लागणार आहे एक कुटी आहे. या कुटी नर्मदा कुटी आहे ना या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. बरोबर नर्मदा मैया किनारी. तिथून आपल्याला थोडंसं लांब जाऊन आज आम्ही थोडासा सडक मार्गाचा एक अंदाज घेतो. कारण नर्मदा मैया आहे ना चारही दिशेला वळाली आहे. तिथे आम्ही जाऊ शकत नाही कारण पूर्व पश्चिम उत्तर कुठेही नर्मदा मैयाचे वळण आहे. ह्या कारण चलो सीधा वही रोड आहे. तर हा सामने दिखा देखो सामने वही नर्मदा कुटी. या असा रोड आहे. या मार्गे आल्याच्या नंतर आपल्याला बघायला भेटते या ठिकाणी. हे असं ठिकाण आहे. तो कशाला बदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना या डोकर घाट या आश्रमावरती आपण आलेलो आहे. बसगडीवरून पुढे निघल्याच्या नंतर आपण जर पाहिलं ना तर एक समोर आपण जर पाहिलं ना या ठिकाणी ते एक समोर बघू शकता आपण. हा एकदम मध्यभागी आहे तो राजापाट देवता आहे. त्या देवताची आपण एक कहाणी येणार महाराज आहे ना यांच्याकडून आहे ना हे घेणार आहे. हे नर्मदा मैयाच्या आहे ना बरोबर मध्यभागी आहे. तिथे जिथे व्हाईट कलरचं आहे ना एक आहे ना मोठं आहे ना एक आपण म्हणतो ना कपडा टाकलेला आहे त्याच्यावरती सगळीकडून लाईट. तिथं छोटा एक आश्रम. तिथं महाराज आहे ना पाण्यातून जाऊन तिथे आहे ना एक तपस्या करतात बसतात त्या ठिकाणी. आणि हा असा एक आश्रम आहे. या आश्रमावरती आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर त्या ठिकाणावरून जो राजापाट हा आश्रम आहे. तर महाराजांकडून आपण आहे ना त्या गोष्टीचे आहे ना समजून घेणार. तिथे आहे ते तुम्हाला तिथे पुढे जाऊन महाराज वो जो है उनका मेरे को थोड़ा बताओ ना जो राजापाट के बारे में. राजापाट के बारे में ऐसा हुआ था कि पहले सतयुग में जो है तो पत्थर हकते थे. हाँ तो राजापाट और रानी पाट वहाँ है वो पहाड़ के ऊपर. वो पहाड़ के ऊपर है वो पहाड़ के ऊपर. हाँ हाँ तो राजा ने बोला कि मैं यहाँ पत्थर को हाँकता हूँ. हाँ तुम क्या करती हो. हाँ तो रानी मुंह बांधी थी. जब खाना बनाती थी तो मुंह बांध के बनाती थी. हाँ तो राजा जब वहाँ से चला है और यहाँ आया है तो रानी वहाँ मुंह खोल दिया है. तो राजा ही रह गए पत्थर बन के. यही रह गए. यहाँ रह गए. पूरा पत्थर जो उन्हें धर गया. फिर पत्थर न हाँक पाए. तो रानी कहा कहाँ पति तो क्या हुआ. तुम जो कहते थे कुछ नहीं कह रहे मुंह खोल दिया अब क्या है. बोलो सत्य दरबार की जय. तो राजा यहाँ रह गया है. रानी वहाँ ऊपर है. इसकी कहानी है. अरे बाप रे वो पत्थर बन के रह गए. ये पत्थर रानी भी है. हाँ 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 लेकिन राजा ने मैं कर दिया ना कि हम भागते हैं तुमने कुछ नहीं करते हो. कहा मैं नहीं करती हूँ कुछ. कहा तुमने मुँह खाद में खोल दिया. यहाँ तक आ पाए हाँ पत्थर लेके. हाँ ये पत्थर उड़ते थे. हाँ उसी समय से यहाँ राजा बैठ गए. तो यहाँ से नहीं जा पाए. रानी वहाँ बैठी. रानी पाट राजा पाट. रानी पाट आया पाट. हाँ रानी वह उनकी वहाँ ऊपर ही पहाड़ में. तो बाबा जी मैया का प्रलय आता है तो वैसे ही रहते हैं. हाँ ऐसे रहते हैं.
हिलते जब नहीं। उनको नहाना होता है हाँ। तो डूब जाते हैं, और जो नहीं नहाना होता तो चाहे जितनी नदी आ जाए उन्हें डूबते हैं। नहीं डूबते हैं ना, नहीं। नहाना होता है तभी डूबते हाँ तब डूबते हैं। आज तो डूब गए थे, आज तो डूब गए थे, हाँ आज तो नहा लिए हूँ। हाँ हाँ हैं। अच्छा, इसीलिए ऐसी कहाणी है। गीला गीला है सब। नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना असं आहे ना, एक आहे ना हे राजापड या घाटावरची या घाटावरची अशी एक कहाणी आहे. तुम्हाला जे सांगितलं तर इथून जाण्यासाठी इथे भरपूर लोक येतात या ठिकाणीवरून. तर आपण ते थोडंसं दूर आहे आपल्याला, दूर असल्यामुळे ना थोडासा दिसायला आहे ना थोडासा प्रॉब्लेम येतो. तर या ठिकाणी आणि तिथे पण आपण जाऊ शकतो, पण आपल्याला तिथे जाण्यासाठी आहे ना हे नाही आहे या ठिकाणी आहे ना. इथून आपण पाहूया या ठिकाणी इथे इथून दिसते हा या ठिकाणी. आणि इथे समोर हे सर्व मेकल पर्वताचे आहे ना, बरोबर याचे नर्मदा मैया तिथून वाहते. इथे त्यांचा आश्रम आहे. आणि वरती सगळ्यात वरती पण आहे ना ते राणीपाट बोलतात, वरती राणीपाट आहे. आणि इथे जेव्हा सगळ्यात वरती घरं आहे तिथे आहे ना गाई चरताना आम्हाला दिसली होती. असा हा आपल्या नर्मदा परिक्रमाचा हा असा एक आजच्या दिवसाचा आपण सुरुवात जो करतो आजच्या दिवसाची एक या ठिकाणी. आणि आश्रम आम्ही आत्ता दिंडोरी जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे संपूर्ण जंगल आहे, भरपूर लांब जंगल आहे. ह्या जंगलातून आपलं जे नर्मदा परिक्रमा ह्या साईडला जी आहे ना आपण म्हणतो ना मेकल पर्वताची रांग, ही मेकल पर्वताच्या रांगेमधून आहे ना हे सर्व सागवान म्हणजे मोठमोठं जंगल आहे, लय मोठमोठी पहाडी आहे. ह्या ठिकाणावरून आहे ना आपला जो परिक्रमेचा असा या मार्गे चाललेलो आहे त्या ठिकाणावरून. आणि ह्या साईडला आपण जर पाहिलं तर इथे मैया चालली, हे तिकडे एक डोंगर आहे, त्या डोंगरांच्या दोन्ही डोंगरांच्या मधून मैया चाललेले आहेत त्या ठिकाणावरून. आणि इकडे संपूर्ण असा जंगल पहाडी एरिया आहे. ह्या एरियामधून आपण या पहाडीमधून आपण चाललेलो आहे. हे जे लावलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा येतं, याचं नाव काय माहिती नाही मला, पण महाराष्ट्रात मी पाहिले. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना हा आहे ना या मार्गे आपला जो मंडला परिक्रमा मार्ग आहे असा मार्ग आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर इथून वर चढून परत असं आलो. हे जंगल आहे, हे संपूर्ण जंगल आहे, हे जंगलातून चाललेलो आहे असं जंगल आहे. ह्या जंगलातून आपला नर्मदा परिक्रमा रस्ता शोधत चाललेलो आहे. आणि एक आपला खरोखर एक आनंदाचा थोडासा हे पण आहे, कारण या अशा गवतातून चालायला आहे ना, हे जे गवतातून भेटले चालायला लय बरं वाटले. कारण लय दिवस झालं ते चाललो नव्हतं गवतातून मी, आणि खरोखर एकदम चांगलं आहे या गवतातून चालायला भेटले. कारण कायचं आपण गवतातून चाललोच नव्हतं, एकदा दोनदा चाललो असेल, पण बरं आहे, लय भारी वाटले त्या गवतातून चालायला. एक नंबर. नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता ही सलगी नदी संगम आहे. सगळी कुटराई गाव येणार आता, कुटराई या ठिकाणी कुटराई गाव आहे. हा जंगलातून आम्ही आलेलो आहे शेतीच्या, तर परत आम्हाला शेती मार्ग लागणार इथे, हा शेती मार्ग लागेल. आणि शेती मार्गाने आम्ही परत वापस या ठिकाणी. तर संपूर्ण असा आमचा मंडला जो मार्ग आहे, मंडला